भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. हालेलुया. आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमच्या नमस्कार, आमचं अभिनंदन. आणि आजचा येशू तुला भेटतो या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मी स्वागत करत आहे. आतापर्यंत देवाची गाणी ऐकली, देवाच्या वचनाकडे जाऊया. प्रकाशित वाक्य प्रकटीकरण 7:17 वचन, प्रकटीकरण 7:17, रेव्हलेशन 7:17. कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांच्या मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल. 3 गोष्ट पाहत आहे. कोकरा म्हणजे येशू ख्रिस्त आहे. तो देवाच्या सिंहासनाच्या पुढे उभे राहिलेला आहे, उभा नाही, मध्यभागी असलेला बसलेला. तो आमचा मेंढपाळ होणार स्वर्गात सुद्धा आणि जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ आम्हाला नेणार. देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल.
तो मेंढरपाळ, आमचा मेंढरपाळ स्तोत्र संगीता 23:1 आणि 2 मध्ये पाहत आहे. सॅम 23:1-2. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो, तो मला संत पाण्यावर नेतो. आमचा मेंढपाळ. आणि तुम्ही उत्पत्ती 48:15 मध्ये पाहत आहे. जेनेसिस 48:15. तिथे याकूब काय म्हणतो, ज्या देवासन्मुख माझे वडील अब्राहम और इसाक चालले, माझ्या जन्मापासून आजवर ज्या देवाने माझे पालन केले. तुम्ही इंग्लिश आणि हिंदीमध्ये पाहत आहे, देव माझा मेंढपाळ होता असं म्हणत आहे. मेंढपाळ. येशू चांगला मेंढपाळ आहे. योहान 10:10 आणि 11 मध्ये, जॉन 10:10-11, योहान 10:11. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलाने व्हावी म्हणून आलो आहे. मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढराकरता आपला प्राण देतो. मी उत्तम मेंढपाळ आहे म्हणतो. मला एक गोष्ट बायबलमध्ये आढळलं, देवाने ज्यांना निवडलं ना ते सर्व मेंढपाळ होते. म्हणजे काहीतरी कामामध्ये होते, व्यस्त होते, ते नुसता बसलेले नव्हते. लोकांना काय वाटतं, ज्यांना कामधंदा नाही ते देवाच्या सेवेला जातात, त्यांना शिकायला बुद्धी नाही आणि खायला काही नाही, देवाकडे जातात, देव सोडलं नाही. मी तुमच्यामध्ये उदाहरण आहे. मला पण माझ्या आईवडिलांनी चांगलंच शिकवलं B.Com पर्यंत. नंतर मला 2 डॉक्टरेट भेटला आणि मी रेल्वेमध्ये खालीपासून वरतीपर्यंत परमिशन नेलं आणि शेवटी मुख्य सतर्कता निरीक्षक असं असताना देवाने सांगितलं, नोकरी सोड आणि पूर्णपणे माझ्या सेवेला ये. मी असं नुसतं आलो नाही आहे, मी जबाबदारीच्या पोस्टमध्ये होतो. माझे अधिकारी मला सोडायला तयार नव्हते. अरे तुझ्यासारखं नेकी माणूस आम्हाला पाहिजे, तू इथंच राहा, तुझं रिटायर होईपर्यंत तू इथंच विजिलन्समध्ये राहा, आम्ही तुम्हाला ठेवतो ना, शेवटपर्यंत राहा, असं एवढं म्हटले. तरीसुद्धा देवाने बोलवलं. बायबलमध्ये उत्पत्ती 29:9 जेनेसिस 29:9, उत्पत्ती 29:9. तो त्यांच्याशी बोलत आहे इतक्यात राहेल बापाचे मेंढरे घेऊन आली, कारण ती मेंढरे चारत असे. राहेल बघा, जवान मुलगी आहे, पण ती एक मेंढपाळ आहे. आपला वडिलाचा मेंढरांना ते चारत असे. त्या मेंढरांना ती घेऊन येते त्यांना पाणी पाजायला. म्हणून देवाने तिला निवडलं इस्रायलचं घर बांधायला. तुम्ही रूत 4:11 मध्ये पाहत आहे. रूत 4:11, रूत 4:11. रूतला बधाई देताना तेव्हा वेशीत सगळे लोक व वडील जण म्हणाले, आम्ही साक्षी आहोत, ही जी स्त्री तुझ्या गृही येत आहे तिचे परमेश्वर इस्रायल घराण्याचे स्थापन करणाऱ्या राहेल व लेहा यांच्यासारखं करो. इस्रायलच्या घराची स्थापना देवबापाने राहेलच्या द्वारा केले. कारण काय, त्यांच्या घरी 2 मुलगी आहे आणि कितीतरी नोकराणी आहे, कामासाठी पुष्कळ आहे. कारण राहेलचा वडील लाबान मोठा श्रीमंत होता. अब्राहमच्या मुलगासाठी मुलगी बघायला गेला. त्या अब्राहमचा नौकर त्याला म्हणतो, आओ या, आमच्या घरामध्ये तुम्हाला राहण्यासाठी ठिकाण आहे आणि उंटासाठी वेगळं जागा आहे. म्हणजे एवढा मोठा श्रीमंत होता. तरी राहेल म्हणते, माझा बापाचा मेंढपाळ मी चालवणार. म्हणून तुम्ही वाईट विचार करू नका, गैरविचार करू नका की पास्टर लोक कामधंदा नसल्यामुळे देवसेवा नाही. आम्ही चांगलं काम करत होतो. दाऊद
मेंढ्यांना खरंपणाने चालवलं म्हणून देवाने त्याला निवडलं, निवडून त्याला लोकांना सांभाळायला आणलं. तसं पहा, उत्पत्ती 30 अध्याय 31 वचन, उत्पत्ती 30:31, जेनेसिस 30:31. याकोब म्हणतो, मी कळप चारत व सांभाळत राहीन. म्हणजे याकूब घरी पण तो मेंढपाळ होता, बापाच्या घरी. सासराच्या घरी गेला, त्या मेंढरानं चारायला लागला. म्हणजे मेंढपाळ एक जबाबदारीचं काम त्याने केलं. तसं स्तोत्रसंहिता 78 त्याच्या 71-72 Psalm 78, 71, 72, आपली प्रजा म्हणजे याकोब वंश, आपले वतन म्हणजे इस्रायल वंश यांचे पालन करण्यास दुभत्या मेंढऱ्या मागे तो होता, तेथून त्याने त्याला आणले आणि त्याने आपल्या मनाच्या सरळतेने त्यांच्या पालन केले. आपल्या हाताच्या चातुर्याने त्यांना मार्ग दाखवला. त्याला तिथून 70 वचन वर्स 70, त्याने आपला सेवक दावीद याला निवडले. त्याने मेंढराच्या कोंडवाड्यातून घेतले, मेंढराच्या कोंडवाड्यात. चांगलं जबाबदारी. म्हणून त्याचं वडील काय म्हणतो, पहिला शामुएल 16 अध्याय 11 वचनामध्ये, 1 Samuel 16:11, पहिला शामुएल 16:11, तर बाप म्हणतो, शामुएल विचारतो, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? एक सर्वात धाकटा राहिला आहे, पण पहा तो शेरडे मेंढरे राखत आहे. शेरडे मेंढरे राखत आहे. घरी चांगलं सगळ्यांसाठी मस्त जेवण चाललेलं आहे, पण हा ऐकणं नाही, आपल्या मेंढरांना चारायला गेला. आणि पहिला शामुएल 17:28, 1 Samuel 17:28, दाऊदाचा भाऊ विचारतो, थोडीशी शेरडे मेंढरे आहेत, ते रानात तू कोणाच्या हवाली केली आहे? तुझ्याकडं थोडेसे ते शेरडे मेंढरे आहे, त्यांना सांभाळतो का बरोबर? पण दाऊदने काय केलं माहिती आहे का? बापाने युद्धाच्या स्थळामध्ये त्याला पाठवलं. पाठवताना दाऊदाने काय केलं माहीत? दाऊद आपल्या शेरडे मेंढरेला तो बरोबर राखून ठेवून नंतर निघतो. पहिला शामुएल 17:15 1 Samuel 17:15, 17:15 तो आपल्या बापाचे शेरडे मेंढरे राखण्यासाठी शौलाकडून जात येत असे. आपल्या शेरडे मेंढऱ्याला तो चारत आहे. आणि 20 वचनामध्ये पहा, 17:20, दाऊद सकाळीच उठला व शेरडे मेंढे एका राखणाऱ्याच्या हवाली करून नंतर युद्धस्थळामध्ये जातो. तो असं सोडून आला नाही राणामध्ये, पटकन जाऊन पटकन येतो नाही. माझ्या शेरडे मेंढे सांभाळून घे बाबा, एक रखवाल्याच्या हातामध्ये देतो, म्हणून त्याला तेव्हा निवडलं. तसं उत्पत्ती 37:2, उत्पत्ती 37:2, जेनेसिस 37:2, युसूफ पण काय करत होता? युसूफ 17 वर्षाचा असताना आपल्या बापाबरोबर कळप चारत असे. आणि मूसाबद्दल निर्गमन 3:1 मोशे आपल्या सासरा मिद्यानी याजक इस्रो याची शेरडे मेंढे चारत होता. आमचा प्रभू येशू स्वतःला म्हणतो, मी मेंढपाळ आहे. आम्हाला सुद्धा मेंढपाळ म्हणतात. पास्टर म्हणजे, पालक म्हणजे मेंढपाळ. एक जबाबदारीचा आहे. आमच्या खाली जे मेंढरे आहेत त्यांच्या विचारपूस आम्ही करतो. आज का नाही आले प्रार्थनामध्ये? काय झालं? तुम्ही आजारी आहे का? कोणी घरी आजारी आहे का?
तुमच्या मुलीचं लग्न ठरलं का, हे सगळं विचारपूस करतो. कारण मेंढपाळ आहे, त्यांना चांगलं वचन देऊन त्यांना चारत आहे. मेंढपाळाचे काम आहे. चला आपण वचनाकडे येऊया. तर देव आमचा मेंढपाळ, कोकरा आमचा मेंढपाळ, आम्हाला तो चारत असे. परमेश्वर चांगल्या गोष्टीत आम्हाला चारवतो. तुम्ही मिका 7:14 मिका 7:14 मिका 7:14 तिथे काय लिहिलेलं आहे? परमेश्वर कसा आम्हाला चारितो. मिका 7:14, तो आकडी घेऊन आपल्या लोकांना चार. तुझ्या वतनातील मेंढरे कर्मेल्याच्या जाडीत एकांती राहतात, त्यांना चार. प्राचीन काळच्या दिवसाप्रमाणे बाशानात व गिलादात त्यांना चरू दे. बाशान म्हणजे हरेभरे राहतात, म्हणजे तंदुरुस्त. गिलाद म्हणजे तिथे दवापाणी होतो. गिलादमध्ये मोठे मोठे डॉक्टर आहेत. देवबाबा तुम्हाला आशीर्वाद पण देतो, आरोग्य पण देतो. हे देवाच्या चारण्याच्या गोष्ट आहे. आणि दुसरं गोष्ट परमेश्वर काय करतो, आम्हाला जरण्यापाशी नेतो. योहान 4:14 जॉन 4:14 योहान 4:14 सामरी स्त्रीला बघून येशू म्हणतो, परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याच्या कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल. येशूला विश्वास करून त्याला आपल्या जीवनामध्ये स्वीकार करून पहा. त्याच्याकडं जीवनाचा जल आहे, जीवनाच्या झरण्या आहेत. तुमच्या जीवनामध्ये पण एक नवीन जीवनाच्या झरण तो उत्पन्न करेल. स्तोत्र संगीता 36:9 Psalm 36:9 दाऊद म्हणतो, कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे. तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो. जीवनाचा झरा फक्त येशू ख्रिस्ताकडे आहेत, कारण तो एकच मेंढरपाळ आहे, कोकरा आहे. त्याने आपला जीव आमच्यासाठी दिलेला आहे. या जगामध्ये पुष्कळ खूप देव म्हणणारे आहेत, पण कोणी आपल्या लोकांसाठी जीव दिलं का? लोकांचा जीव तर घेतलेला आहे, पण येशू कोणाचा जीव घेतला नाही. तो म्हटला, मी जीव देवाण्यासाठी आलो आणि परिपूर्ण व्हावे. तो आमचा कोकरा आहे. योहान 1:29 जॉन 1:29 योहान 1:29 संपूर्ण जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे. तुमच्या आमचे सर्वांचे पाप तो आपल्या अंगावर घेतला आणि वधस्तंभावर गेला. आपल्या पापासाठी तो मरण पावला आणि तो जिवंत झाला आणि आता स्वर्गामध्ये आहे. म्हणून तो खरा कोकरा आहे आणि जीवनाचा जर तुम्हाला देतो. एकदा येशू तुमच्या मनामध्ये आला, तुमच्या मनातला सर्व वाईट गोष्टी निघून जाईल आणि जीवनाच्या जरासारखा त्याचा आनंद, त्याच्या शांती आणि त्याची कृपा तुमच्या जीवनामध्ये वाढत जाईल. आणि शेवटची गोष्ट, येशू कोकरा त्यांच्या डोळ्यांच्या अश्रू पोचून टाकतो. यशाया 25:8 Isaiah 25:8 यशाया 25:8 पहा, तो मृत्यू कायमचा नाहीसा करतो. प्रभू परमेश्वर सर्वांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसतो. तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करतो. कारण परमेश्वर हा बोलला आहे. सर्वांच्या चेहऱ्यामधून अश्रू पोचून टाकतो. येशू या जगामध्ये राहताना, मार्था मरियमचा भाव वारताना येशू स्वतः अश्रू वाहिला, रडला. पण लाजरला जिवंत उठवून त्यांच्या अश्रू पोचून टाकलं. नाई नावाच्या गावामध्ये विधवा होती. त्याचा एकलौता पुत्र वारला, पण येशू आला. तिला म्हटलं, रडू नको. नंतर तो सरळ जाऊन त्या मेलेल्या मुलगाला जिवंत उठवला. येशू पुष्कळसे बरं काम केलं. आज तुमच्या डोळ्याचा अश्रू कशासाठी आहे? का तुम्ही रडत आहे? त्याला ठाऊक आहे. ज्या गोष्टीत जे नाही त्यांच्यासाठी प्रार्थना करत तुम्ही रडता,
जे हरवले त्यासाठी रडता, हे सर्व देवाला ठाऊक आहे. अश्रू पोचेल म्हणजे तुमच्या जीवनाच्या अश्रूचं कारण तो मिटवून टाकेल सर्व गोष्ट. चला आपण प्रार्थना करूया. जीस जीस जीस. माझा गरजा तो पुरवी, सर्व क्लेश तो पळवी. माझा गरजा तो पुरवी, सर्व क्लेश तो पळवी. दिन रात्र माझ्या संगे, सांभाळे तो माझ्या सुखे. दिन रात्र माझ्या संगे, सांभाळे तो माझ्या सुखे. देव माझा मेंढपाळ, माझा करीतो सांभाळ. देव माझा मेंढपाळ. पवित्र देवबापा ईशू प्रभू, तू आमच्यासाठी वध झालेला देवाचा कोकरा आहे. आमच्या सर्व पाप हरण करून नेणारा देवाचा कोकरा आहे. वधस्तंभेवर आमच्या सर्वांच्या पापासाठी जीव दिलेला खरं कोकरा तू आहे प्रभू. तू आमच्या मेंढपाळा पण आहे. आज पण प्रत्येकांची काय काय गरजे आहे ही तुझी मेंढरे आहे प्रभू. तुझ्या हाताची सृष्टी आहे. त्याचे सर्व गरजा तू पूर्ण कर प्रभू. आणि आज देवाचं वचन ऐकलेलं आहे. येशू प्रभू माझ्या जीवनात ये, मला जीवन दे म्हणणारा त्यांच्या जीवनात तू ये. आणि जीवनाच्या जर त्यांच्यातून उत्पन्न होऊ दे आणि सनातन सनातन ते जर वाहत राहू दे. आणि आज त्यांच्या डोळ्यातील सर्व अश्रू पोचून टाक प्रभू. ते कशासाठी रडत आहे हे तुला ठाऊक आहे. त्यांच्या जीवनात काय हरवले ते पुन्हा त्यांना भेटू दे. काय त्यांना हवे आहे ते तू पुरे कर प्रभू. त्यांच्या मनात सर्व भीती काढ, सर्व दुःख काढ प्रभू. आणि तुझ्या हाताने त्यांना सांत्वन कर. त्यांच्या अश्रू पोचून टाक. ते आनंदाने राहू दे. प्रत्येकानं आशीर्वाद कर. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. देवबाबा तुम्हाला आशीर्वाद करेल. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833333722 किंवा 932334244695.